नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर मैत्रिणींनो आणि भावांनो, आपली सर्वांचे अनन्य रुद्रनाथ संस्कृतीचा ह्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. सर्वांना गीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण ह्या चॅनलवर श्रीमद भगवद्गीता शिकत आहोत आणि आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला 64 आणि 65 हे 2 श्लोक घेणार आहोत. 62 आणि 63 पर्यंत आपण मागं पूर्ण केले. थोडासा वेळ गेला मध्ये आपला काही कारणास्तव, त्याच्यामुळं पुढच्या श्लोकाला उशीर झाला. तरी आज आपण 64 आणि 65 हे 2 श्लोक श्रीमद भगवद्गीतेचे घेणार आहोत. तर श्रीमद भगवद्गीता डोळ्यासमोर ठेवा, कान व्हिडिओकडे ठेवा आणि बोट ओळीवर ठेवा, म्हणजे आपल्याला वाचायला सुरुवात करता येईल. आणि वाचता वाचता ऐकता आपल्याला शब्द पण लक्षात राहतील. कारण काय होतं ना, की संस्कृत अशी खूप अवघड वाटते. कुणाला अवघड वाटते, कुणाला सोपी वाटते, तर त्याच्याबद्दल काही भाग नाही. पण ज्यांना अवघड वाटते त्यांच्यासाठी हे उपाय आहे हा, की बोट ओळीवर ठेवायचं आणि कान व्हिडिओकडे ठेवायचा आणि नजर अक्षरावर ठेवायची, म्हणजे बरोबर शब्द लक्षात बसतात. तसं म्हटलं तर काही फार अवघड नाही आहे, पण मग अवघड जर वाटत असेल तर आपल्याला सोपं करून शिकता येतं. म्हणून आपण ओळीवर बोट ठेवू, नजर पुस्तकावर ठेवू आणि कान व्हिडिओकडे ठेवू. आणि सुरू करू आपण दुसऱ्या अध्यायातला 64वा श्लोक. रागद्वेष वियुक्तैस्तु रागद्वेष वियुक्तैस्तु रागद्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् रागद्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन्. रागद्वेष, सर्दी झाल्यामुळे आवाज थोडा कमी येत असेल. रागद्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् रागद्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन्. आत्मवश्येर विधेयात्मा प्रसाद मधिगच्छति आत्मवश्येर विधेयात्मा प्रसाद मधिगच्छति रागद्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवश्येर विधेयात्मा प्रसाद मधिगच्छति आत्मवश्येर विधेयात्मा प्रसाद मधिगच्छति. खालची ओळ घेऊ आपण, खालचा श्लोक घेऊ दुसरा 65वा. प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते. प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते. प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिपर्यवतिष्ठते.
विधेयात्मा प्रसाद मधिगच्छति प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिपर्यवतिष्ठते प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिपर्यवतिष्ठते. आपण आता मागचे 2 आणि हे 2 असे 2 कंटिन्यू करून घेऊया. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. श्री भगवान उवाच. ध्यायतो विषयान् पुंस संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रम स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिपर्यवतिष्ठते. आपण 65 पर्यंत पूर्ण केले आज दुसऱ्या अध्यायातले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 66 आणि 67 हे 2 श्लोक पाहूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर पण करा, कमेंट पण करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.